हॅलो. अरे आवाज येतोय का बाळांनो? अनुश्री. येस मॅम. ओके. शेख मॅडमच्या लेक्चरला किती होते ग? नाही माहिती मॅम, आम्ही वर्कशॉपमध्ये होतो. मी लास्ट मोमेंटला जॉईन झाले. ओके. चला थांबूयात का करायचं सुरू मग? करूयात सुरू. कोणी जॉईन होत असेल तर मग मला सांगा, मग नंतर मी त्यांना जॉईन करून घेते. ठीक आहे. येस मॅम. ओके. बरं तुम्हाला स्लाइड दिसते का सांगा मला? स्लाइड दिसते? येस मॅम, दिसतीये. ओके. चला. सो टुडे we discuss about the process of the fertilization. So आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे तर टाइप्स ऑफ एग्स, देन टाइप्स ऑफ फर्टिलायझेशन, अँड नाउ टुडे we discuss the process of fertilization. Now the process of fertilization including the three main parts. The first one is physical factors involved in the fertilization process. Then the second one is the chemical factors involved in the fertilization process, and the cytological factors involved in the fertilization process. So we see in brief the first one is the physical factors involving in the fertilization process. In that physical factors, firstly we see the external fertilization. आता मागच्याच लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ फर्टिलायझेशन पाहिलं, त्यावेळेला एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल टाइप्स ऑफ फर्टिलायझेशन आपण बघून झालेलं आहे. तरी सुद्धा इन शॉर्ट मध्ये मी थोडं डिस्कस करते. So firstly, the fertilization process, in that the external fertilization. So in majority of aquatic animals, sperms and ova are released outside the body, or in the aquatic animals released into the water where the fertilization is take place. हे मागच्याच वेळेला आपण इन डिटेल पाहिलेलं आहे. ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील तर ते त्यांचे जे स्पर्म्स असतील, ओहा और एग्स असतील, ते वॉटरमध्ये पोअर करणार और रिलीज करणार, अँड देन ते फर्टिलायझेशन एक्सटर्नली टेक प्लेस. सो this is the primitive type of fertilization. And what is meant by internal fertilization? So in amniotes, the sperms are introduced into the female genital tract. आपण मागच्या वेळेला व्यवस्थित याचे एक्झाम्पल्स वगैरे बघितलेले आहेत. So where the fusion take place, it is known as the internal fertilization. Means the fertilization is take place inside the female genital tract. That fertilization is known as internal fertilization, and it is a advanced type of fertilization. External fertilization, it is a primitive type of fertilization, and the internal fertilization, it is the advanced type of fertilization. Now in that the third point, that is the lifespan of the gametes. आता हे जे गॅमेट्स आपण एक्सटर्नली बाहेर टाकतो किंवा इंटरनली जे आतमध्ये असतात, तर ह्यांचा लाईफ स्पॅन काय आहे, किती दिवस ते जगू शकतात, किंवा किती म्हणजे सर्वायवल पिरियड्स त्यांचा किती आहे. सो जनरली द एग्स विच आर फर्टिलाइज एक्सटर्नली हॅव शॉर्टर लाईफ स्पॅन दॅन दोज विच आर फर्टिलाइज्ड इंटरनली. म्हणजे इंटरनली जे इन्सर्ट केलेले गॅमिट्स आहेत, त्यांचा लाईफ स्पॅन हे जास्त असतो ॲज कम्पेअर टू दी एक्सटर्नली फर्टिलाइज्ड एग्ज ऑर दी स्पर्म्स. फॉर एक्झाम्पल जर आपण यात पाहिलेलं असेल तर ह्युमन बिंगमध्ये ह्युमन एग्ज कॅन लाईव्ह फॉर मोर दॅन 20 hours. 24 hours ते सर्व्हाइव्ह करू शकतात आफ्टर दी ओव्ह्युलेशन. आणि बाकीचे जर आपण एक्झाम्पल्स पाहिले तर इन दॅट वी सी दी टर्टल चे जे गॅमिट्स आहेत ते 4 इयर पर्यंत सर्व्हायवल करू शकतात. बघा हाऊ लॉंग पिरियड. टर्टल 4 वर्ष.
4 years. देन ॲक्वेरियम फिश दॅट इज गप्पी फिश, ज्या गप्पी फिश आहे त्यांचे सुद्धा जे गॅमिट्स आहे ते 1 year 1 वर्षापर्यंत सर्व्हायवल करू शकतात. तसेच हॉर्सचे जे गॅमिट आहे ते 144 days, बॅटचे जे आहे ते 135 days, हेनचे जे आहेत ते 2 week पर्यंत सर्व्हायवल करू शकतात. देन रॅबिट असेल तर रॅबिटचे 14 hours पर्यंत आणि रॅट असेल तर रॅटचे 17 hours पर्यंत त्याचे गॅमिट्स हे सर्व्हायवल करू शकतात. मीन्स दिस इज दी लाईफ स्पॅन ऑफ दी गॅमिट्स. ठीक आहे, लक्षात आलं का? हॅलो मॅम, तुम्ही बोला. नेक्स्ट स्लाइड दाखवताय का फिजिकल नाही, फॅक्टर्स नंतर? नाही ना? त्या एकाच स्लाइड वरती फक्त मी एक्सप्लेनेशन देते तुम्हाला आणि पॉइंट टाकलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड लावत नाहीये. हां, येस मॅम. ओके, पण लक्षात येत आहे ना तुमच्या? येस मॅम. तर फर्स्टली आपलं झालं एक्सटर्नल फर्टिलायझेशन, इंटरनल फर्टिलायझेशन, अँड द थर्ड वन पॉइंट इज इट द लाईफ स्पॅन ऑफ द गॅमिट्स. नाव द फोर्थ पॉइंट दॅट इज द मेकॅनिकल जॅक्स्टापोजिशन ऑफ द गॅमिट्स. ठीक आहे, दिस इज द फोर्थ पॉइंट, मेकॅनिकल जॅक्स्टापोजिशन ऑफ द गॅमिट्स. In that, the animals provide a number of mechanical agencies to bring together the eggs and the spermatozoa. बरोबर आहे. ज्या वेळेला फर्टिलायझेशन प्रोसेस होत असेल त्यावेळेला तिथे मेकॅनिझम्स आहेत. मेकॅनिझम म्हणजे काय, तर डायरेक्टली स्पर्म्स आणि एग्स हे एकत्र येत नाही आणि झायगोट तयार होत नाही. तिथे बऱ्याचपैकी जे एन्झाईमचा रोल असतो, बाकीच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्यांचा रोल असतो. तिथे मेकॅनिझम तयार झाल्याशिवाय एग्ज आणि स्पर्मॅटोझोआ एकत्र येत नाहीत. So in mammals, the spermatozoa are injected deep into the female genital tract by the copulation process. Copulation process सुद्धा आपण मागच्याच लेक्चर मध्ये बघितलेली आहे की ज्या वेळेला मेल जे स्पर्मॅटोझोआ मेल गॅमिट्स आहेत ते मेल गॅमिट्स हे डीपली फिमेल जिनायटल ट्रॅक्ट मध्ये इंजेक्ट केले जातात अँड देन द कॉप्युलेशन प्रोसेस इज फॉर्म्स. So, in birds, the spermatozoa are injected into the cloaca of the female. बरोबर आहे, आणि त्यालाच आपण म्हटलेलं आहे दॅट प्रोसेस इज नोन ॲज दी क्लोएकल किस. बरोबर आहे. हे काय झाले तर दिस इज दी फर्टिलायझेशन प्रोसेसेस. त्याचे फर्स्ट जी आहे, जर इन मॅमल्स असेल तर इन मॅमल्स देर इज अ कॉप्युलेशन प्रोसेस. In birds, there is a cloacal kiss process. In cephalopods, cephalopods मध्ये one of the arm, जो मेल असेल तो मेल त्याच्या एक आर्म काय करणार तर तिथून स्पर्मॅटोझोआ ट्रान्सफर करणार. तो फिमेलचा जो आर्म असेल किंवा जी फिमेलची मेंटल कॅव्हिटी असणार आहे. सेफॅलोपोड्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय येतंय, सेफिया वगैरे येतो, नंतर लॉजिगो येतो. याच्यामध्ये त्याच्या मेल जो असतो तो मेल त्याच्या एक आर्म असेल त्या आर्म मधून काय करणार तो की त्याचे जे स्पर्मॅटोझोआ आहेत ते स्पर्मॅटोझोआ तो फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये इन्सर्ट करणार. मग ज्या वेळेला तो फिमेल जे ट्रॅक मध्ये ते इन्सर्ट करतो त्यावेळेला दॅट आर्म, ज्या आर्मने तो इन्सर्ट करतो दॅट आर्म इज नोन ॲज हेक्टोकॉटिलस. ठीक आहे, मागच्याच वेळेला मी सांगितलं तरी सुद्धा यात ते पॉइंट आहे म्हणून मी आता परत तुम्हाला रिमाइंड करत आहे. ठीक आहे, तो आर्म जो आहे त्या आर्मला काय म्हटलेलं आहे, हेक्टोकॉटिलस. सो during these spermatozoa, the bundles of spermatospores from the genital tract जे आपण हेक्टोकॉटिलसने त्या आर्मने आतमध्ये प्लेस करतो, देन ते प्लेस केलेले जे स्पर्मॅटोझोआ आहे ते स्टोअर करण्यासाठी फिमेलच्या मेंटल कॅव्हिटी मध्ये स्टोअर करणार और फिमेलच्या सेमिनल रिसेप्टॅकल्स जो ऑर्गन आहे एक तर मेंटल कॅव्हिटी मध्ये एक तर सेमिनल रिसेप्टॅकल्स मध्ये
ते जे स्पर्म तुम्ही टाकणार आहेत स्पर्मॅटोझोआ ते स्टोअर करण्याचं काम फिमेलच्या मेंटल कॅव्हिटी किंवा सेमिनल रिसेप्टॅकल्स मध्ये केलं जातं. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत? मेकॅनिझम ऑफ जक्स्टापोजिशन ऑफ गॅमेट्स. आलंय का लक्षात? हॅलो, हॅलो, अरे लक्षात आलं का इथपर्यंत वैष्णवी? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Okay, then the fifth point is the synchrony in production and release of gametes. See, this is the fifth point. Synchrony in production and release of gametes. In that, male and female gametes are produced at a particular time. बरोबर आहे? Male and female gametes are produced in a particular time. In certain animals, eggs are released only after the ovulation. This event, it is the vestige of the sperms. आता ज्या वेळेला स्पर्म्स ओव्हुलेशन असेल त्यावेळेला जर स्पर्म तुमचे ट्रान्सफर त्यांचं रिलीजिंग झालं तरच त्यांचा वेस्टेज होणार नाही. नाहीतर ज्या वेळेला फर्टिलायझेशन होत नसेल किंवा ओव्हुलेशन प्रॉपर नसेल त्यावेळेला स्पर्म रिलीज करून ते स्पर्म त्यांचं फर्टिलायझेशन होणार नाही आणि फर्टिलायझेशन होणार नाही म्हणजेच त्यांचं वेस्टेज होईल. बरोबर आहे ना? सो वेस्टेज आपल्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर ऍट दॅट टाइम गॅमिट्स मध्ये स्पर्म्स आणि ओव्हा यांचं रिलीजिंग टायमिंग कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. ठीक आहे. सो दॅट इज दी सिंक्रोनी इन प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ दी गॅमिट्स. म्हणजे बोथ दी गॅमिट्स आर रिलीज ऍट दी सेम टाइम्स. जर त्यांचे टाइम डिफरंट असले तर त्याच्यामध्ये वेस्टेज होणार. स्पर्म्स तुमचे जास्त प्रमाणात प्रोड्यूस होणार और रिलीज होणार आणि ते वेस्ट जाणार. म्हणून त्या दोघांचा टाइम फॉर फर्टिलायझेशन द टायमिंग इज सेम. ठीक आहे. Then the next one is the capacitation. So what is meant by capacitation? Capacitation म्हणजे काय माहिती का? No, ma'am. Okay. So capacitation is the process where the spermatozoa acquire the capacity to fertilize the eggs. म्हणजे ज्या स्पर्मॅटोझोआ मध्ये कॅपॅसिटी असते की एग्स फर्टिलाइज. आता आपण आतापर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल वगैरे शिकलेला असाल त्यामध्ये की ओहम किंवा ओव्हा हा एकच प्रोड्यूस होतो. दॅट इज द फर्टाईल एग्स. बरोबर आहे? आणि स्पर्म्स जे असतात ते स्पर्म्स खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतात और रिलीज होतात. बरोबर आहे? मग ज्या वेळेला हे खूप जास्त प्रमाणात प्रोड्यूस मग तेवढेचे तेवढे त्या एग सोबत त्यांचं हे होतंय का? फ्युजन एक सोबत होतंय का? एकच ओहम असेल तुमचा, एकच एग्ज असेल, एकच मॅच्युअर्ड एग्ज असेल आणि त्या ठिकाणी मल्टिपल स्पर्म्स आर देअर. मग त्यांचं फ्युजन होईल का? मल्टिपल विथ वन ओव्हुलेशन और वन ओहम. मग त्याच्यासाठी त्यातला जो एबल असेल किंवा जो एबल असेल स्पर्म दॅट फ्युजेस विथ दॅट ओहम फॉर द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन. सो तो जो ओहम आहे दॅट ॲक्वायर्ड दी कॅपॅसिटी फॉर ऑफ दी फर्टिलायझेशन एग्स. ठीक आहे. त्याला काय म्हटलंय आपण? कॅपॅसिटेशन. की त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे तो एग्स फर्टिलाइज करण्याची. म्हणजेच then the result is zygote is formed and then the fertilization is formed. So the capacitation is a process where the spermatozoa acquire the capacity to fertilize the eggs. So after capacitation, the spermatozoa develops the ability to penetrate the membrane surround the eggs. आता ज्या वेळेला स्पर्म तुमचे
एग्ज मध्ये एंट्री करणार, त्यावेळेला एग्ज काही इझिली त्याला एंट्री करू देणार आहे का? नाही. तर एग जो आहे त्या ओहमला, त्या एग्जला कोटिंग असणार, बरोबर आहे. ते आपल्याला समोर आहे, त्यावेळेला समोर आपण ते इन डिटेल बघणार आहोत. पण तरीही जे जे बाहेरचा आउटर कव्हरिंग असेल, ते आउटर कव्हरिंग जो स्पर्म आहे आपला, स्पर्मचं जे समोरचं टोक आहे दॅट इज ऍक्रोसोम. ऍक्रोसोम, आपण स्पर्मचं तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं होतं मी त्या दिवशी. त्याच्यामध्ये ऍक्रोसोम, हेड, नंतर नेक आणि टेल पोझिशन वगैरे तुम्हाला दाखवली होती. दॅट ऍक्रोसोम produces the enzymes, and then that enzyme fuses the outermost covering of that eggs. मग ती फ्यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रोपाईल ओपनिंग तयार होणार आणि तिथून मग तो स्पर्म एग्ज मध्ये एंट्री करणार. दिस इज द प्रोसेस ऑफ द कॅपॅसिटेशन. सो द स्पर्मॅटोझोआ ऑब्टेन कॅपॅसिटेशन बाय द फॉलोइंग मेथड्स. त्याच्या काही फॉलोइंग मेथड्स आहेत, त्या आपण इन डिटेल समोर बघणार आहोत. सो इथपर्यंत कॅपॅसिटेशन वगैरे लक्षात आलंय? हा बोला. हॅलो मॅम. बोला. जॉईन व्हायचे काही स्टुडंट्सला मॅम. बरं, एकच मिनिट. सो इथपर्यंत तुमच्या पॉइंट्स लक्षात आलेत का? येस मॅम. सांगा त्यांना जॉईन व्हायला. अनुश्री. येस मॅम, सांगते. मॅम, केलाय मेसेज ग्रुपवर. बरं, थांबूयात आपण 2 मिनिटं, मग येऊ देत त्यांना. मॅम, ते बोलतायत होत नाहीये जॉईन. आता बघा, आपण तर मेन यालाच आहोत, मेन विंडोलाच आहोत, त्याच्यामुळे जॉईनिंग व्हायला पाहिजे.
मॅम तुम्ही ऍडमिट केलं तर होईल मे बी. इथे आलंच नाही कोणी तर मी ऍडमिट कसं करणार तू सांग. जर मला लिस्ट मध्ये कोणी दिसलं तरच मी ऍडमिट करणार ना. ते म्हणतायत आम्ही तिकडून जॉईन करतोय पण होतच नाहीये. असू देत, आता चला आपण आपलं सुरू करून देऊ, कारण आपल्या प्रोसेस तरी झाल्या पाहिजेत. ज्या वेळेला त्यांना जॉईन व्हायचं तेव्हा ते जॉईन होतील. ठीक आहे, असू देत, चला. सो कॅपॅसिटेशन लक्षात आलं. आता कॅपॅसिटेशनच्या पुढचाच पार्ट म्हटल्यावरती एंट्री ऑफ स्पर्म्स इनटू द एग्स. मग कॅपॅसिटेशन आपण मध्ये बघितलं की जो आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, दॅट आउटर मोस्ट कव्हरिंग इज नोन ॲज कोरियॉन. ठीक आहे, सो द कोरियॉन. मग इन मोलुक्स झालं, इन मोलुक्स, निमॅटोड्स, इकायनोडर्म्स, इन्सेक्ट अँड दी फिशेस, ह्यांच्यामध्ये दी एग्ज इज सराउंडेड बाय दी टफ कव्हरिंग, आउटर मोस्ट कव्हरिंग. दॅट टफ आउटर मोस्ट कव्हरिंग इज नोन ॲज दी कोरियॉन. मग आता ते कोरियॉन जे आहे ते कोरियॉन, दिस मेम्ब्रेन कॅनॉट बी इझिली पेनिट्रेट बाय दी स्पर्मॅटोझोआ. आताच सांगितलं मी की स्पर्मॅटोझोआ त्याच्यामध्ये इझिली एंट्री करू शकत नाही. सो स्पर्मॅटोझोआला एग्ज मध्ये एंट्री करण्यासाठी तिथे छोटे छोटे पोअर्स असतात किंवा छोटे ओपनिंग्स असतात. दॅट ओपनिंग्स इज नोन ॲज दी मायक्रोपाइल्स. आताच सांगताना मी सांगितलं की त्या मायक्रोपाइल्स ज्या आहेत त्या मायक्रोपाइल्स थ्रू स्पर्मॅटोझोआ हा एग्ज मध्ये एंट्री करतो. मग दॅट स्पर्मॅटोझोआ इज एंटर इनटू द एग्ज through that minute opening that is called as micropiles, and that the spermatozoa enters the eggs only through this opening. फक्त जे मायक्रोपाइल्स, आता कोरियॉन हा पूर्ण जो तुमचा ओहम आहे, ओव्हल शेप असेल, स्पेरिकल शेप असेल, त्याचा जो आउटर मोस्ट कव्हरिंग दॅट इज नोन ॲज दी कोरियॉन. त्या कोरियॉन मध्ये जिथे मायक्रोपाइलच्या ओपनिंग असतील तिथूनच तो स्पर्म आतमध्ये एंट्री करू शकतो विथ द हेल्प ऑफ दी ॲक्रोसोम. मग ॲक्रोसोम्स मध्ये एन्झाईम्स ऍक्टिव्हेट होणार, ते एन्झाईम्स त्या मायक्रोपाइलच्या ओपनिंग मधनं तिथून मग तुमचा स्पर्म आतमध्ये एंट्री करणार. सो दिस इज दी एंट्री ऑफ दी स्पर्म इनटू दी एग्स. And the last point, that is the time of fertilization. मग fertilizationचा टायमिंग. So the sperm fertilizes the eggs at different stages of maturation. बरोबर आहे. सो इन डिफरंट स्पीसीज, प्रत्येक स्पीसीज नुसार. आता सगळ्याच स्पीसीजचं मॅच्युरेशन टायमिंग एकच असणार आहे का? नाही. सो त्यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन आहे किंवा एग्ज आहे त्याच्यात जे मॅच्युरेशन स्टेजेस असतील दॅट इज डिफरंट फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. ज्या स्पीसीजमध्ये, प्रत्येक स्पीसीजमध्ये त्याचं फर्टिलायझेशन टायमिंग हे कसं असणार आहे? डिफरंट असणार आहे. सो इट मे ऑकर्स आफ्टर मॅच्युरेशन ऑर ॲट द टाइम ऑफ मॅच्युरेशन ऑर दी बिफोर मॅच्युरेशन. बरोबर आहे. त्याचं टायमिंग कसं असणार आहे फर्टिलायझेशनचं? एक तर आफ्टर मॅच्युरेशन, बिफोर मॅच्युरेशन असणार आहे किंवा ॲट द टाइम ऑफ मॅच्युरेशन असणार आहे. बरोबर आहे. सो for example, in sea urchin, the fertilization occurs after maturation divisions. मग फर्टिलायझेशन मध्ये पण मॅच्युरेशन एक तर ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी, बिफोर मॅच्युरेशन अँड आफ्टर मॅच्युरेशन. ठीक आहे. आणि एक एक्झाम्पल जर आपण बघितलं तर सी अर्चिन मध्ये जे फर्टिलायझेशन होतं ते आफ्टर मॅच्युरेशन डिव्हिजन. जे डिव्हिजन आहे ते तुमच्या मॅच्युअर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन हे होतं. सो फॉर एक्झाम्पल इज अनदर एक्झाम्पल इज इन दी ऑल वर्टिब्रेट्स द एग्ज इज फर्टिलाइज्ड आफ्टर मॅच्युरेशन डिव्हिजन. मग आता बऱ्याच याच्यामध्ये आफ्टर मॅच्युरेशन होतं, काही वेळेला इन द निमॅटोड दी फर्टिलायझेशन इज दी बिफोर मॅच्युरेशन. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये स्पीसीज नुसार तुमचं मॅच्युरेशन टायमिंग कसं आहे ते आफ्टर मॅच्युरेशन, बिफोर मॅच्युरेशन आणि ॲट द टाइम ऑफ मॅच्युरेशन ऑफ सेल डिव्हिजन. ज्या वेळेला मायटोटिक डिव्हिजन मध्ये सेल डिव्हिजन होतात किंवा ज्या वेळेला तुमचं सायटोप्लाझम, न्यूक्लियस, जेनेटिक मटेरियल, ऑल दिस थिंग्स आर डिव्हायडेड
डिवायडेशन होतं त्यावेळेला ॲट द टाइम ऑफ maturation of division, the fertilization is takes place after maturation, before maturation, at the time of the maturation. It is different in the different species. लक्षात आलं इथपर्यंत फिजिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन दी फर्टिलायझेशन. येस मॅम. ओके, ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 8 पॉइंट पाहिले. जो फर्स्ट वन आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशन, second internal fertilization, third one is the lifespan of the gametes, mechanical juxtaposition of the gametes, then synchromy in production and release of the gametes, then the capacitation, entry of the sperms into the eggs, and the time of fertilization. These all things are related with each other. त्या प्रत्येक गोष्टी ह्या स्वतःशी एकमेकांशी रिलेटेड आहेत. फक्त त्याचा क्रम लक्षात घ्यायचा आणि त्या क्रमनुसार आपण त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. ठीक आहे, लक्षात आलंय, लिहिता येईल. हॅलो मॅम, हा 7th पॉइंट एकदा परत सांगाल का? कुठला आहे ग? कॅपॅसिटेशन, नाही, एंट्री ऑफ दी स्पर्म. हा. ओके, आता एंट्री ऑफ दी स्पर्म्स इनटू दी एग्स, बरोबर आहे. तर मी आधीच तुम्हाला सांगितलं की एग्स इज covered by the outermost covering, that outermost covering is known as the chorion. बरोबर आहे. ती टफ जी आउटरमोस्ट कव्हरिंग असेल त्या टफ आउटरमोस्ट कव्हरिंगला आपण कोरियॉन म्हणतो. त्या कोरियॉनवरती दॅट कोरियॉन इज कन्सिस्ट ऑफ दी मायन्यूट स्मॉल ओपनिंग्स. दॅट मायन्यूट ओपनिंग्स इज नोन ॲज दी मायक्रोकॉइल. मायक्रोकॉइल त्या एकदम मायन्यूट ओपनिंग्स असणार आणि स्पर्म ज्या वेळेला कोरियॉन मधून एग्ज मध्ये एंट्री करणार त्यावेळेला तो फक्त त्या मायक्रोपाईल मधूनच एंट्री करू शकतो. बाकी कुठल्याच सेशन मधून त्याला एंट्री करता येत नाही. आणि त्या मायक्रोपाईल मधून सुद्धा एंट्री करताना त्याचं जे ॲक्रोसोम आहे, स्पर्मच्या हेड रिजनला जो ॲक्रोसोम नावाचा पार्ट आहे, दॅट ॲक्रोसोम secretes the enzymes and that enzymes then enters into the eggs with the help of the minute openings, that is the micropyle. ठीक आहे, लक्षात आलंय का? येस मॅम. ओके, अँड द लास्ट पॉइंट इज द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. याच्यामध्ये पण ज्या वेळेला डिव्हिजन मॅच्युअर्ड होतात, सेल डिव्हिजन आपल्याला माहितीये की 2 सेल होणार, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32, 32च्या 46, बरोबर आहे. या ज्या सेल डिव्हिजन होणार त्याचं मॅच्युरेशन टाइम त्यावेळेला ऍट द टाइम ऑफ मॅच्युरेशन फर्टिलायझेशन होणार. बऱ्याच स्पीसीज मध्ये, काही मध्ये आफ्टर फर्टिलायझेशन अँड काही मध्ये बिफोर फर्टिलायझेशन ऑफ दी मॅच्युरेशन. दिस इज द टाइम ऑफ दी फर्टिलायझेशन. लक्षात आले एवढे 8 पॉइंट फिजिकल Yes, ma'am. फॅक्टर्स. सगळ्यांच्या लक्षात आले? ओके, आता हा आपला सेकंड पॉइंट आहे, दॅट इज केमिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन दी फर्टिलायझेशन. मग आता केमिकल फॅक्टर्स, आतापर्यंत आपण फिजिकल फॅक्टर्स पाहिले की बाहेरचे जे फॅक्टर्स आहे की फर्टिलायझेशन वरती त्याचा काय इफेक्ट होतो किंवा ते फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट काय आहे. मग तसंच केमिकली, आता केमिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन द फर्टिलायझेशन, that we see the chemotaxis. First is chemotaxis, then the fertilizing anti-fertilizing reaction, and the sperm penetration. This is the 3 point in that chemical factors involved in the fertilization. आता एक ढोबळ मनाने आपण पाहिलं तर आपल्याला ही डायग्राम दिसते का बरं? आता ह्या डायग्राम मध्ये पण बघा, आपण डायग्राम दिसते तुम्हाला? येस मॅम, दिसतीये. ओके, आता हा झाला तुमचा फुल्ली मॅच्युअर्ड ओव्हम ऑर दी एग्स, बरोबर आहे. आणि ही जी आउटर मोस्ट कव्हरिंग आहे ज्याचा आपण आताच बोललो त्याच्याविषयी, दॅट इज नोन ॲज दी कोरियॉन, बरोबर आहे. ह्या कोरियॉन मध्ये इथे तुम्हाला ही ओपनिंग दिसते. ही ओपनिंग कुठली आहे तर दिस इज नथिंग बट दी मायक्रोकॉइल ओपनिंग, बरोबर आहे.
आता इथे स्पर्म कोरियॉन मध्ये एंट्री करताना दिसत आहेत, पण ते एंट्री करत नाहीयेत, त्यांना प्रिव्हेंट केलं जाते का, तर इथे मायक्रोपाईलची ओपनिंग नसेल म्हणून. हा स्पर्म आतमध्ये गेलेला आहे आणि हे सुद्धा आतमध्ये एंट्री करत आहेत. आता आपण ह्याचं केमिकल काय आहे ते बघू, पण इन ढोबळ मनाने तुम्हाला मागच्या याच्यामध्ये जे झालेलं आहे ते तुम्हाला इथे मी जनरली सांगत आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 6 स्टेज दिसत आहेत बघा. फर्स्टली काय तर हे केमोसिट्रेक्शन, देन दिसायला थोडा प्रॉब्लेम येतोय का, okay, specific recognition of the sperm into the outermost covering, then acrosomal exocytosis, then the hyperactivity, then the penetration of the egg coat म्हणजे मायक्रोपॉइल मधून पेनिट्रेशन, अँड फायनली द मेम्ब्रेन फ्युजन. ठीक आहे. आता ह्या 6 गोष्टी आपल्याला इथे दिसत आहेत इन दी केमोटॅक्सिस प्रोसेस. So, chemotaxis means in certain animals, sperms are attached towards the eggs by the chemicals. आता त्याच्यामध्ये कोरियॉन आहे, ते कोरियॉन मध्ये मायक्रोपाइल्स आहेत आणि आपला स्पर्म्स आहे. स्पर्म्स वरती मी सांगितलं तुम्हाला की ॲक्रोसोम जे आहेत ते ॲक्रोसोम काही केमिकल्स तिथे सिक्रीट करतात आणि ते आतमध्ये एंट्री करतात. So this happens in coelenterate fishes and insects. In fishes and insects, this chemical is present in the chorion lining that is known as the micropyle. When the chorion is removed from the eggs, the activity of the sperm shows down. आता ह्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की इथे या स्पर्मच्या वरती हा जो ॲक्रोसोम आहे, हा ॲक्रोसोम एक स्पेशल प्रकारचं एन्झाईम सिक्रेट करणार आणि त्या एन्झाईम थ्रू ते मायक्रोपाईलच्या एंड मधून इथून आतमध्ये एंट्री करणार. ठीक आहे. दिस इज नोन ॲज दी केमोटॅक्सिस. समजायला फार सोपं आहे, फक्त एकाचं दुसऱ्याशी रिलेशन लावायचंय, बाकी दुसरं काहीच करायचं नाहीये. Then the second one is the fertilizing and the anti-fertilizing reaction. आता फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन जी आपल्याला दिसते, जर आपण फक्त डायग्रामॅटिक व्ह्यू जर बघितला तर याच्यामध्ये डायग्राम दिसते तुम्हाला. येस मॅम, दिस इज द स्पर्म. ठीक आहे. हा स्पर्म आपल्याला दिसतोय आणि एक आणखी एक स्ट्रक्चर दिसतंय, दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज दी पार्टिकल्स ऑफ दी फर्टिलायझिंग. आणि ह्या स्पर्मच्या आता हा इथे फर्टिलायझिंगला ज्या वेळेला अटॅच करतोय, दिस ओपनिंग इज नोन ॲज दी अँटी फर्टिलायझिंग. बरोबर आहे. मग पार्टिकल्स ऑफ फर्टिलायझिंग हा खालचा आणि हा इथली जी ओपनिंग आहे, दिस इज नोन ॲज दी अँटी फर्टिलायझिंग. मग ज्या वेळेला आपला स्पर्म जो आहे त्या स्पर्मचा अँटी फर्टिलायझिंग ज्या वेळेला फर्टिलायझिंगच्या पार्टिकल सोबत इथे काय करणार आहे, रिॲक्ट होणार आहे, त्यावेळेला इथे रिएक्शन होणार आहे. पण यामध्येही आपल्याला माहितीये लॉक अँड की मॉडेल माहितीये तुम्हाला, बरोबर आहे, की ज्या लॉकची जी की असेल त्याच लॉकमध्ये ती फीड बसते. जर ती की दुसऱ्या लॉकची असेल तर त्या लॉकला ती फीड बसत नाही. दॅट मेकॅनिझम इज युज्ड हिअर, फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन. तर ज्या वेळेला तुमचं फर्टिलायझिंग पार्टिकल्स आणि अँटी फर्टिलायझिंग पार्टिकल्स यांचं फ्युजन व्यवस्थित झालं, त्यांचं लॉक अँड की मॉडेल व्यवस्थित झालं, त्याच वेळेला तिथे रिएक्शन तयार होते. अदरवाईज तिथे कुठलीच रिएक्शन तयार होत नाही. ठीक आहे. लक्षात येत आहे का? येस मॅम. ओके. आता याचं डिस्क्रिप्शन सांगते तुम्हाला इन शॉर्ट मध्ये. फर्टिलायझिंग म्हणजे काय? सो द फर्टिलायझिंग द एग्स कंटेन ऑन इट्स सरफेस अ केमिकल सबस्टन्स कॉल्ड ॲज दी फर्टिलायझिंग. मग आता ज्या एगच्या जो आउटर मोस्ट कव्हरिंग आहे दॅट इज कोरियॉन. कोरियॉन
contain a chemical substance that is called as the fertilizing. बरोबर आहे. म्हणजे आता हा जर पार्टिकल ऑफ फर्टिलायझिंग म्हटलंय आपण, तर हा कोरियॉन वरचा जो आउटर मोस्ट कवरिंग आहे कोरियॉन, दॅट कोरियॉन कन्सिस्ट ऑफ दी केमिकल सबस्टन्स दॅट इज नोन ॲज दी फर्टिलायझिंग. सो इट इज दी ग्लायकोप्रोटीन इन नेचर. कसा आहे तो? तर इट इज दी ग्लायकोप्रोटीन इन नेचर. इट हॅज अ मॉलिक्युलर वेट ऑफ 3 lakhs. फर्टिलायझिंगचं मॉलिक्युलर वेट किती आहे? तर इट इज 3 lakhs. So the fertilizing molecules has many receptors or binding sites. कारण तो एग्ज वरती असणार आहे, मग त्या स्पर्मला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्याकडे मेनी रिसेप्टर्स आणि बाइंडिंग साइट्स असणार आहे फॉर दी अँटी फर्टिलायझिंग साठी. पण ज्या वेळेला स्पेसिफिक फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग पार्टिकल्स एकत्र येतील, त्याच वेळेला तिथे रिएक्शन ही फॉर्म होणार. ठीक आहे. सो फर्टिलायझिंग्स आर स्पेसीज स्पेसिफिक अँड देअर मे बी डिफरंट फर्टिलायझिंग फॉर डिफरंट स्पीसीज. बरोबर आहे. मग इथे लॉक अँड की मॉडेल की बाबा ही स्पीसीज कुठली आहे, याचं फर्टिलायझिंग कुठलं आहे आणि त्याच्यासोबत रिॲक्ट करणारं अँटी फर्टिलायझिंग कुठले आहे, and then there is fertilizing and the anti-fertilizing the reaction is formed. So the main source of the fertilizing is jelly coat or the plasma membrane. So the fertilizing present in the jelly coat or the vitelline membrane is called as the jelly coat fertilizing. ठीक आहे. दिस इज अबाउट दी फर्टिलायझिंग. त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 3 lakh. It is glycoprotein in nature and the eggs contain on the outermost surface of the chemical substance that is called as the fertilizing. आता आपण बघणार आहोत अँटी फर्टिलायझिंग. सो दी सरफेस ऑफ दी स्पर्म. फर्टिलायझिंग हे सरफेस ऑफ दी एग्स वरती प्रेझेंट असणार केमिकल्स आणि अँटी फर्टिलायझिंग इट इज दी प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ दी स्पर्म्स. म्हणजे स्पर्मच्या ज्या बाहेरच्या साईडला ॲक्रोसोम वगैरे मी सांगितलंय की तिथे जो केमिकल सबस्टन्स प्रेझेंट असेल, दॅट केमिकल सबस्टन्स इज नोन ॲज दी अँटी फर्टिलायझिंग अँड इट इज ऍसिड प्रोटीन इन नेचर. फर्टिलायझिंग हा ग्लायकोप्रोटीन इन नेचर होता आणि अँटी फर्टिलायझिंग इट इज दी ऍसिड प्रोटीन इन नेचर. लक्षात घ्या या गोष्टी. हा लक्षात येत आहेत का? And fertilizing it is the anti-fertilizing it is the smaller than the fertilizing. ह्याचा मॉलिक्युलर वेट किती आहे? त्याचा किती होता? तर फर्टिलायझिंगचा मॉलिक्युलर वेट 3 lakh होता आणि अँटी फर्टिलायझेशनचा मॉलिक्युलर वेट जो आहे दॅट इज दी 10,000. म्हणजे बघा किती डिफरन्स आहे. सी द डिफरन्स इन द मॉलिक्युलर वेट. सो then maybe fertilizing may be different fertilizing in the different species. ठीक आहे. त्याचा मॉलिक्युलर वेट 3 लाख, याचा मॉलिक्युलर वेट 10 और 10,000. हे दोन्ही गोष्टी लक्षात आल्या तुमच्या, फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग. लक्षात आलंय का बाळांनो? हॅलो, लक्षात आलंय? ओके. सो आताच मी सांगितलं की त्याच्यामध्ये लॉक अँड की मॉडेलनुसार त्याच्या बाइंडिंग साइट्स असणार, रिसेप्टर्स असणार. आता एग्ज मध्ये बाइंडिंग साइट्स आणि रिसेप्टर खूप जास्त प्रमाणात आहेत. मग फर्टिलायझिंगला अँटी फर्टिलायझिंग ज्या वेळेला अट्रॅक्ट करतो त्यावेळेला त्याची बाइंडिंग साइट जी पर्टिक्युलर असेल त्या पर्टिक्युलर बाइंडिंग साइडला तो अटॅच होणार अँड देन फर्टिलायझिंग अँड दी अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन इज फॉर्म अँड दी eggs and the sperm is enter into the eggs. Fine. ठीक है. So there are some functioning of that fertilizing and the anti-fertilizing reaction.
So first function is the sperm identify the eggs by fertilizing and anti-fertilizing reaction. आपण बघितलं की लॉक अँड की मॉडेल नुसार जर त्याच लॉकची तीच की असेल तरच ती परफेक्ट बसणार, नाहीतर बसणार नाही. म्हणजे ते आयडेंटिफाय करतात की त्या एगच्या फर्टिलायझेशनसाठी कुठलं अँटी फर्टिलायझिंग हे बेटर आहे किंवा कुठलं त्याचे पेअरिंग त्याच्यासोबत होते किंवा त्याचे रिॲक्शन त्याच्यासोबत होते. ठीक आहे. देन दी सेकंड फंक्शनिंग इज द इनिशियल अटॅचमेंट ऑफ द स्पर्म टू द एग्स is the result of the linking between the fertilizing particles and the anti-fertilizing particles. ठीक है. Then the third function is this release of fertilizing combines with the sperms. आता फर्टिलायझिंग हे एग्स मध्ये रिलीज होतं, बरोबर आहे. So this release fertilizing is combined with the sperm. This leads to the agglutination of the sperms. And then it prevents the polyspermy. म्हणजे जो एकच स्पर्म असेल तो स्पर्मच आतमध्ये एंट्री करेल आणि जास्त जास्त जे स्पर्म्स आहेत जे की एकच एग असणार आहे आणि त्याच्यावरती स्पर्म खूप सारे असणार आहे, त्याच्यापैकी एकच जो असेल तो एकच आतमध्ये एंट्री करेल आणि जास्त स्पर्म हे त्याचे रिॲक्शन न झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये एंट्री करू शकणार नाहीत. So the sperm contain the lytic substances which can break down the egg's coat by holding together many sperms on the surface of the fertilizing anti-fertilizing reaction, ensure the production of sufficient quantities of the lytic enzymes to dissolve the eggs coverings. It leads to the capacitation of the sperms and the fertilizing activate the sperms and initiate the acrosome reactions. These are the some functions of the fertilizing and anti-fertilizing reactions. इथपर्यंत लक्षात आलंय का तुमच्या? आता यातला एकच पॉइंट राहिलाय आपला, तो म्हणजे स्पर्म पेनिट्रेशन अँड द लास्ट वन पॉइंट इज सायटोलॉजिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्विंग इन दी फर्टिलायझेशन. हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघू. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम्स आहेत का? सगळ्यांच्या लक्षात आलंय? वैष्णवी, ओके चालेल, थांबूयात मग आपण इथे आता. येस मॅम. ओके.